हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण ना वाळवणीचे बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे याची रेसिपी पाहूयात। तर इथे मी 5 किलो बटाटे घेतलेत, मोठ्या आकाराचे घेतलेत, जेणेकरून चिप्ससुद्धा असे मोठे पडतात त्याचे। तर आता आपण याचं सालं काढून घेऊया त्याचे। अशा प्रकारे याची चांगल्या प्रकारे याचे सालं काढून घ्यायचे। आता उन्हाळा आल्यामुळे तर सगळेच हे चिप्स बनवतात घरी। तर आता आपण इथे काय करू, याला छान असे याचे साल काढून घेतले की याला आपण पाण्यामध्ये धुवून घेऊयात। मी आधी धुतले नाही आहेत, जेव्हा साल काढले त्याच्यानंतर धुवून घ्यायचे। आता मी एका मोठ्या टबमध्ये इथे पाणी घेतले आणि त्यामध्ये या आकाराचा एक तुरटीचा खडा टाकला यामध्ये। तो थोडा पाण्यामध्ये असा गोल फिरवून घ्यायचा आहे। आता मी हे किसणी डायरेक्ट त्या टोपल्यावर लावली आणि बटाटे किसून घ्यायचे यामध्ये। जर तुम्हाला असं जमत नसेल तर आपण ताटामध्ये सुद्धा सगळे चिप्स किसून नंतर आपण त्या पाण्यामध्ये ते टाकून घ्यायचे। आता आपण अशा प्रकारे बटाटे छान असे किसून घेऊयात। तुम्ही बघू शकता साईज बटाट्याची मोठी असल्यामुळे किती छान आले, त्याचा आकार असं मोठे चिप्स पडतात त्याचे। आता आपण सगळे चिप्स किसून अशा प्रकारे या टबमध्ये टाकते मी। आता जर डिझाईनचे चिप्स हवे असेल तर ही जी झिगझॅग बाजू असते त्याला एकदा उभं बटाटा फिरवायचं आणि एकदा आडवं फिरवायचं, मग जेणेकरून त्याला अशी जाळी येते। हे बघा, तुम्ही एकदा उभं आणि एकदा आडवं फिरवायचं बटाटा त्या झिगझॅग याच्यावर, अशा प्रकारे त्याला जाळी येते। हे बघा, एकदा असं आणि एकदा असं आडवं, परत उभं, परत आडवं करायचं त्याला। अशा प्रकारे याला किसून घ्यायचं आहे। हे बघा, आता तुम्हाला मी दाखवते किती छान पडलेत बघा हे चिप्सचे। डिझाईन पण एकदम छान आली जाळी त्यावर। आता अशा प्रकारे मी काही प्लेन बनवलेत आणि काही जाळीचे बनवलेत। आता आपण याला काय करूयात, रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवूयात, जेणेकरून हे असे कडक होतात चिप्स, असे मऊ नाही राहत। पाण्यामध्ये ते भिजत ठेवायचे रात्रभर। तुम्ही संध्याकाळी त्याला किसून घेऊ शकतात। आता सकाळी आपण काय करूयात, एक टबमध्ये मी पाणी घेतलंय, त्यामध्ये परत मी एक तुरटीचा खडा टाकलाय आणि मीठ टाकलंय, 2 ते 3 चमचे मीठ घालायचे। आता आपण काय करू, हे बटाटे छान असे चिप्स आपले पाण्यामध्ये फुगतात, सकाळी दिसून सुद्धा येतात ते असे फुगलेले। आता आपण हे काय करू, ह्या पाण्यामध्ये घालूयाच। अशा प्रकारे याला आपण या टबमध्ये, पाण्याला उकळी आली की घालायचे त्यामध्ये आणि याला जवळजवळ 50 ते 60% शिजवून घ्यायचं आहे त्याला। म्हणजे जवळजवळ तुम्ही 10 मिनिटं ठेवू शकता याला, फुल गॅसवर ठेवायचं 10 मिनिटं, आणि 10 मिनिटानंतर तुम्ही चिप्स काढून घेऊ शकता। आता आपण हे एका चाळणीमध्ये काढून घेऊयात। अशा प्रकारे हे चिप्स आपण चाळणीत काढायचे। अगदी पांढरे शुभ्र येतात चिप्स तुरटी घातल्यामुळे, आणि बिलकुल लाल पडत नाहीत, तळल्यावर सुद्धा ते लाल होत नाहीत। आता आपण काय करूयात, अशी पातळ अशी मी एक साडी अंथरून घेतली आहे इथे, किंवा कपडा तुमच्याकडे जो काही असेल त्याच्यावर हे चिप्स असे दूर दूर वाळत घालायचे आहेत। हे थोडे गरम असल्यामुळे ना चटका बसतो हाताला। तर तुम्ही ना हे सगळे असे वाळवून घ्यायचे, असे टप्पा सुरवायचे आहेत त्यांना, एक एकच काढावं लागतं ते, नाहीतर मग एकमेकांना चिटकतात ते चिप्स। अशा प्रकारे बघ, जाळीचे पण आपले किती छान दिसतात। उन्हाळ्यामध्ये ऊन कडक असल्यामुळे आपल्याला तेव्हाच बनवता येतात हे चिप्स। तर आता तुम्ही बघू शकता मी सगळे चिप्स वाळत घातलेत। तुम्ही साडीवर किंवा मी अशी एक पॉलिथिन घेतली आहे त्याच्यावर सुद्धा वाळत घालू शकतात, आणि जर ऊन नसेल तर फॅन खाली सुद्धा ते वाळतात। आणि मग तुम्ही गोळा करून एका टोपल्यामध्ये
त्याला 1 दिवस ऊन देऊ शकतात. फॅन खाली सुद्धा चांगले वाळतात ते. आता मी ना ते काढायच्या वेळेसचा व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्ड करायचा राहिला म्हणून दाखवू शकले नाही. तर आता बघू शकतात मी हे सगळे चिप्स एका जागेवर गोळा केलेत. अगदी पातळ आलेत आणि टेस्टसुद्धा याची खूप छान येते. आता मी तुम्हाला हे ना तळून दाखवते. आता आपण याला तळूयात. तेल गरम झालं की यामध्ये घालूयात. उपवासासाठी किंवा असं पण संध्याकाळी काही खाऊ वाटलं तर तुम्ही हे चिप्स तळून खाऊ शकतात. आणि छोट्या मुलांना पण घरच्या घरी बटाट्याचे चिप्स तळून देऊ शकतात. बघू शकता किती छान असे पांढरे शुभ्र चिप्स आलेत. बिलकुल लाल होत नाहीत हे चिप्स. अशा प्रकारे मी बाकीचे पण तळून घेते. तुम्ही बघू शकता किती छान फुलत आहेत आपले चिप्स. छान असे आपले होममेड चिप्स तयार आहेत. तर तुम्हाला मी दाखवते. हे बघा किती छान असे कुरकुरीत झालेत. आणि थोडीशी मेहनत लागते त्याला, पण खायला अगदी चवदार लागतात. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा फ्रेंड्स. आणि तुम्ही एवढा वेळ देऊन माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.